कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, आमच्यामुळे खूप त्रास झाला ना रे बाळा तुला? नाही मा, अहो तू असं नको ना बोलू। आई रे बाळा, तुझी आई म्हणून तुझ्या मनात काय चाललंय समजून घेऊ शकले नाही मी। खरंच सॉरी, मला खरंच माफ कर रे बाबा। तू तर चांगलं रे मावला, दिव्या मामा, मोठे बाबा, मी एकदम ओके, पण तुम्ही अशी बांधू नका ना। छोटे सरकार, अहो माझी पण चूक आहे। तुमच्या आजारपणात तुमच्याजवळ तुमचे मा बाबा हवे होते, पण हे माझ्यामुळे होऊ शकलं नाही। खरंच मला माफ करा। मोमा, अगं मला काहीच झालेलं नाहीये। डॉक्टर बोलले ना की अजून 2 महिने आहेत। तू का नाराज होते? अमोल बाळा, मला ह्याचं दुःख नाही की मी चांगला बाप नाही। मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, तुझ्यासारख्या समजूतदार पोराला मीच बाप म्हणून भेटायचो होतो। मा, बाबा, मी प्लीज रडू नका, नाही तर मला पण रडायला येईल। मी सॉरी म्हणू नका, पण तुम्ही एकमेकांना कधी सोडून जायचं नाही। अर्जुन, मी तुला वचन देते, मी तुला कधीच कुठेच सोडून नाही जाणार। हे तू सोडून कधीच नव्हतीस केलीस। उलट आज मी तुला वचन देतो, मी तुम्हाला दोघांना सोडून कधीच नाही जाणार कुठंच। अर्जा, अप्पे, अरे घरातली माणसं कळती असली ना तरच घराची चौकट शाबूत राहते र, नाहीतर तिला वाईट माणसांची विचारांची वाळवी लागली म्हणूनच समज। म्हणून सांगतो र पोरांनो, अरे शहाणपणानं वागा आता। अगदी खरं आहे विनय काका। अपर्णा, अर्जुन, मी हात जोडून तुमची माफी मागतो। आम्हाला माफ करा प्लीज। इथून पुढे अमोलच्या बाबतीतल्या कुठल्याच गोष्टीत तुम्ही लक्ष नाही घातलं ना तरी चालेल। नाही, जे काय झाले ना त्याबद्दल मला नाही बोलायचं। बाबा, तू चिडू नको ना। अमोल, नात्यानं गृहीत धरायला लागलो ना की असंच होत। आणि स्वतःच सगळं ठरवून वागायचं असेल ना रुपालीताई, या घरात एकत्र राहण्याला काहीच अर्थ नाही। आणि अर्जुन जे म्हणतोय ना ते बरोबर, मागच्या सगळ्या गोष्टी काढून मला इथून पुढचं घरातलं वातावरण खराब करायचं नाहीये। पण खरंच इथून पुढे कुठल्याही बाबतीत तुम्ही आमच्यात पडायचं। अगं आपण असं करून काय मिळणार आहे? इतर आमच्यापासून काही लपून राहणार नाही ताई। अमोलचे आई वडील म्हणून त्याच्या बाबतीत काय घडलंय, काय घडणार आहे हे आम्हाला माहिती असेल। वंस, अहो तुम्ही राग सोडा ना। हे बघा, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच नाही होणार। मोना, अगं घरातले मोठेच चुकल्यानंतर मी काय तुझ्यावर रागवणार आहे? तू निश्चिंत राहा बाई, माझा नाही राग तुझ्यावर, माझा कोणावरच राग नाहीये आणि आता माझा कोणावर विश्वासही राहिला नाही। मा, बाबा, माझी दिवी एकदम आनंदात घालवायची। अमोल बाळा, तुला दिवाळी आनंदात साजरी करायची ना, करू, तसंच करू आपण। पण सगळे असे भांडत राहिले ते कसे होणार बापू? नाही नाही नाही, आता ना कोणी नाही भांडणार बघ। अर्जुन, अप्पे, आम्हाला जरी तुमचं वागणं पटलं नसलं ना तरी आपण सगळे मिळून अमोल म्हणतोय ना तशीच दिवाळी साजरी करायची, बरं का? होय, हे बघा, असंच बोलत राहिलो तर शब्दाला शब्द लागत राहील आणि वाद वाढत जाईल। त्याच्यापेक्षा एक काम करूयात, सगळेजण कामाला लागूयात। चला, आप्या, अर्जुन, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, चला तयारीला लागा। थांबा,
काय रे काय झालं? बाबा अरे कुठे चालले तुम्ही सगळे? अरे दिवाळीची तयारी करायची ना, गेलं पाहिजे ना. अरे पण काम करायचे आहेत ना. मग तुम्ही अशी एकमेकांवर रांगून करणार का? राहुल असं काय नाही बाळा, आम्ही ना एकमेकांवर रागवत. हो का? मग काय असे वेगळे वेगळे डोळे करून चालले तुम्ही सगळे? असं काही नाहीये बाळा. नाही मा, तुम्ही सगळे आता एकमेकांवर रागता नाही हे मला माहितीये. मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं, ते पाळण्यासाठी नाही. रामोल तू काळजी करू नको, आम्ही सगळं आनंदाने करू की. ओके मामा, मी म्हणेन त्याच्या जोड्याकडून काम करायचं. अरे वा वा वा, हे भारी आहे बर का. अमोल तू सांग जोड्या. हा भाऊ आता तुम्ही नाही ना आप्या, थांब. अमोल म्हणतोय तसंच होईल. आणि हे बघा, अमोलचं म्हणणं कुणाला पटलं नाही तरी अमोल म्हणतोय तेच करावं लागेल. अमोल बाळा सांग रे, तू सांग तुला काय वाटतंय ते. हा मी ऐकू तुझं, सांग तू जोडे. तर पहिली जोडी मामा आणि मोमा, मी माझ्यासाठी छानसे सुंदर किल्ले बनवायचा. ओके ना मामा? ओके ओके. आता दुसरी जोडी मोठे बाबा आणि छोटे बाबा. तुम्ही दोघांनी साफसफाई करून सजावटीची तयारी करायची. ओके ना बाबा? ओके ओके. यस. आता तिसरी जोडी मोठी माँ छोटी माँ, तुम्ही माझ्यासाठी फराळ बनवायचा. मा काय करणार ना? मला चकलं किती आवडतं ते तुला माहिती ना. मला चालेल अमोल. यस. आजोबा सगळं शेत चाललंय बर का. आता आपण पूजा करून बाकीच्या गोष्टींवर लक्ष ठेवूया. हो अमोल, अरे तू नुसतंच सांग. यावेळी ना दिवाळी आपण जल्लोषात करू. क्या बात आहे आजोबा. बापू या सगळ्यांना वटणीवर आणणारा कोण असेल ना, तर ह्यो पट्टे आहे बरं का. ए अरे हसताय काय? चला 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 चला. यस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.